कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां। मंजर है ये नया के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। करियर मंत्रा, सफलता की मंजिल और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग। नमस्कार श्रोते हो, करियर मंत्राच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, करियर मंत्राच्या मागच्या भागामध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दलची माहिती ऐकलीत. फील्डवर सिव्हिल इंजिनिअरची भूमिका खूप जबाबदारीची असते, कारण काम योग्य क्वालिटीमध्ये आणि सुरक्षिततेने होत आहे का, हे ड्रॉइंग्सप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, याच्यावरती आपलं खूप बारीक लक्ष असायला पाहिजे. आजकालच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होत आहे. हायवेज, बिल्डिंग्स, मेट्रोज, ब्रिजेस, स्मार्ट सिटीज आणि हाय राईज बिल्डिंग्स, त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअरचे खूप ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत. 40 वर्षापूर्वी माझी ड्रॉइंगची आवड आणि लवकरात लवकर नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यावेळी 10वी किंवा 12वीचे मार्क्स आणि टेक्निकल असेल तर त्याचे अधिक मार्क्स अशावर आधारित मेरिटवर डिप्लोमाला ॲडमिशन मिळत असे. आजच्या भागामध्ये इंजिनिअरिंगमधलं अजून एक ट्रेड म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजेच यांत्रिक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची सर्वात जुनी आणि विस्तृत शाखा आहे. श्रोते हो, यामध्ये यंत्रसामग्रीची रचना म्हणजेच डिझाईन, उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि देखभाल म्हणजेच मेंटेनन्स याचा अभ्यास केला जातो. या शाखेचं शिक्षण प्रामुख्याने 3 कोर्सेसमध्ये उपलब्ध आहे. पहिला म्हणजे 10वी नंतर 3 वर्षांचा पॉलिटेक्निक कोर्स म्हणजेच डिप्लोमा. त्याचबरोबर 12वी किंवा डिप्लोमानंतर 4 वर्षांचा इंजिनिअरिंग कोर्स म्हणजेच पदवी शिक्षण BE किंवा BTech. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीनंतर 2 वर्षांचं ME किंवा MTech. श्रोते हो, या शाखेमध्ये नक्की काय शिकवलं जातं तर थर्मोडायनामिक्स आणि ऊर्जा म्हणजेच उष्णता आणि ऊर्जा यांचं यांत्रिक कार्यात रूपांतर. मटेरियल सायन्स म्हणजेच विविध धातू आणि साहित्यांचा अभ्यास. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन म्हणजेच आधुनिक यंत्र आणि स्वयंचलित प्रणालींबद्दल या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर मशीन डिझाईन म्हणजेच कॉम्प्युटर एडेड डिझाईन्स याद्वारे नवीन यंत्रांचा आराखडा कसा बनवला जातो याचं सुद्धा शिक्षण या कोर्समध्ये तुम्हाला दिलं जातं. आता तुम्ही म्हणाल, यासाठी करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, भविष्यातील संधी किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग कसं उपयोगाचं आहे. तर ह्याला ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये खूप मागणी आहे, म्हणजे कार, बाईक्स आणि इतर वाहनांच्या निर्मितीसाठी. त्याचबरोबर उत्पादन आणि डिझाईन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज किंवा एरोस्पेसमध्ये सुद्धा तुम्ही या शिक्षणानंतर जाऊ शकता. त्याचबरोबर अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा ही पदवी तुम्हाला खूप गरजेची आहे, जसं की रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD किंवा संरक्षण क्षेत्रसुद्धा. तर श्रोते हो, आज आपल्याला याच विषयामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी संवाद साधणार आहेत फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरीचे उपप्राचार्य यादव सर. चला तर यांच्याकडनं जाणून घेऊया मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयीची अधिक माहिती. 12वी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेचे शिक्षण महाराष्ट्र आणि भारतामध्ये कुठल्या कुठल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मिळू शकतं हे जाणून घेऊया यादव सरांकडनं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग अर्थात यंत्र अभियांत्रिकी ही सर्व अभियांत्रिकी शाखांमधील एक प्रमुख कोर ब्रांच किंवा मदर ब्रांच म्हणून ओळखली जाते.
त्यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील बहुतांश जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही शाखा तुम्हाला प्रामुख्याने उपलब्ध असलेली दिसेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज म्हणजे IITचा जर विचार केला तर IIT मुंबई असेल, IIT दिल्ली असेल, IIT मद्रास असेल किंवा IIT खरगपूर असेल, या IITsमध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा दिसेलच. त्याचबरोबर NITs म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विचार केला तर VNIT नागपूर, NIT सुरतकल, NIT वारंगल, SVNIT सुरत यासारख्या NITsमध्ये देखील तुम्हाला मेकॅनिकलमधून तुमचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करता येतील. अगदीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचा जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातील वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTI मुंबई असेल किंवा पुण्यामधील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असेल किंवा सांगलीमधील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली असेल, यासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमधून देखील तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येईल. साधारणपणे 1983 नंतर महाराष्ट्र शासनाने खाजगी संस्थांना अभियांत्रिकी शिक्षण देण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर राज्यात अनेक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाली. त्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये देखील तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा सुरू करण्यात आलेली दिसेल. तर त्या तत्सम कॉलेजेसमध्ये जाऊन देखील तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ शकता. फिनोलेक्स कॉलेजचे उपप्राचार्य यादव सर आता आपल्याला सांगणार आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी नक्की कोणते अतिरिक्त कोर्सेस करावेत आणि ते कुठून करावेत, आणि हो, हे सगळे कोर्सेस तुम्ही ऐकताना नक्की त्याचा फायदा कसा होतो हे सुद्धा आता आपल्याला यादव सर सांगणार आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच NEP 2020 ही पॉलिसी इम्प्लिमेंट झाल्यानंतर भारतातील बहुतांशी विद्यापीठांचे सिलॅबस हे अधिक अद्ययावत झालेले आहेत. तरी देखील विद्यार्थ्यांनी केवळ सिलॅबस पुरतं मर्यादित न राहता इंडस्ट्री ओरिएंटेड आणि स्किल बेस्ड कोर्सेस करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि हायर एज्युकेशनसाठी भरपूर फायदा होतो. गुगल, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, कोर्सेरा, NPTEL यासारख्या नामांकित संस्थांचे अनेक ऑनलाईन कोर्सेस विद्यार्थी घर बसल्या पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योगांमध्ये जाऊन इंटर्नशिप करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्थात प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतो. आजच्या काळात कंपन्या केवळ तुमचा अकॅडमिक्स परफॉर्मन्स न बघता तुमच्याकडे असलेल्या स्किल सेट्सकडे अधिक लक्ष द्यायला लागलेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अनालिटिक्स, ऑटोमेशन अशा इमर्जिंग टेक्नॉलॉजीशी संबंधित कुठलेही कोर्सेस विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करावेत. त्यामुळे त्यांची एम्प्लॉयबिलिटी निश्चितपणे वाढते. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इंटरव्ह्यू स्किल्स यावरही विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं. श्रोते हो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधल्या अजून एका प्रश्नाची माहिती आता आपल्याला यादव सर देणार आहेत. ते म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतात याबद्दलची माहिती आता आपण ऐकूया फिनोलेक्सचे उपप्राचार्य यादव सर यांच्याकडनं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, मरीन, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स, रिन्युएबल एनर्जी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, ऑइल अँड गॅस, शिपिंग इंडस्ट्री तसेच ऑटोमेशन यासारख्या अनेक कोर सेक्टर्समध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अनालिटिक्स, IoT यांच्यासारखे स्किल बेस्ड कोर्सेस केल्यास मेकॅनिकल इंजिनियर अगदी IT किंवा सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये देखील जाऊन यशस्वीपणे आपले करिअर करू शकतो. तुमच्या काही प्रश्नांची महत्त्वाची उत्तरं तर तुम्हाला यादव सरांनी दिलीच. श्रोतेहो, तुम्ही ऐकताय करिअर मंत्रा हा कार्यक्रम आणि आजच्या या कार्यक्रमात तुम्ही जाणून घेताय मेकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअरविषयीची माहिती तुमच्या रेडिओ सखी मीरासोबत. तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत अजून माहिती याच फील्डबद्दल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमधली गोल्ड मेडलिस्ट आता आपल्याशी संवाद साधणार आहे. तिचं नाव आहे मिसबा काझी. ती सध्या एका कंपनीमध्ये प्रोबेशन पिरियड सर्व्ह करते आणि तिने अलीकडेच आपल्या रत्नागिरीच्याच फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून तिचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
त्याचबरोबर रत्नागिरीतल्या काही नामांकित कंपनीजमध्ये तिने इंटर्नशिपसुद्धा पूर्ण केली आहे. तर कसा होता तिचा हा एकंदरीत प्रवास जाणून घेऊया तिच्याचकडनं. चला तर ऐकूया युवा मेकॅनिकल इंजिनियर मिसबा काझी हिला. नमस्कार, माझे नाव मिसबा काझी आहे. मी फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी रत्नागिरीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले असून सध्या EPC सेक्टरमध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी म्हणून कार्यरत आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला माझा अकॅडमिक एक्सपिरियन्स खूप लर्निंग ओरिएंटेड होता. सुरुवातीला इंजिनिअरिंग फक्त थिअरीपुरती मर्यादित वाटायची, पण जसा जसा कोर्स पुढे गेला तसे तसे प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळत गेले. तसेच 10 SAE इंडिया सारख्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, टीमवर्क, टीम बिल्डिंग अँड कॉन्फिडन्स खूप वाढला. इंजिनिअरिंगने फक्त सब्जेक्ट्स नाही तर प्रेशरमध्ये काम कसं करायचं आणि रिस्पॉन्सिबिलिटी कशी हँडल करायची हेही शिकवलं. इंटर्नशिप एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर मी रत्नागिरीमधील काही इंडस्ट्रीज जसे गदरे मरीन प्रायव्हेट लिमिटेड, जॉर्ज फिशर्स आणि वनाज इंजिनियर्स इथे इंटर्नशिप केल्या. त्या काळात इंडस्ट्री प्रत्यक्षात कशी चालते, कोर प्रिन्सिपल्स काय असतात आणि डिसिप्लिन आणि वर्क कल्चर किती महत्त्वाचं असतं हे जवळून समजलं. क्लासरूम नॉलेज आणि इंडस्ट्री एक्सपेक्टेशन्स यामधला ब्रिज इंटर्नशिप्समुळे समजतो. आज 2026मध्ये एक वर्किंग प्रोफेशनल म्हणून मला असं वाटतं की फक्त कोर्सेस किंवा सर्टिफिकेट्स पुरेसे नसतात. त्यासोबत कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स, अडॅप्टेबिलिटी अँड प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते. इंटरव्ह्यूमध्ये टेक्निकल नॉलेजसोबतच आणि आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो, प्रेशर हँडलिंग, ऑनेस्टी आणि लर्निंग ॲटिट्यूड यावरही भर दिला जातो. कंपनीज अशा कॅन्डिडेट शोधतात जे शिकायला तयार असतात आणि टीममध्ये एफिशियंटली काम करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणात आहे. ऑटोमोबाईल, डिझाईन, प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, मेंटेनन्स, रोबोटिक्स, HVAC, रिन्युएबल एनर्जी, ऑइल अँड गॅस, शिप बिल्डिंग, मॅन्युफॅक्चरिंग, EPC सेक्टर अशा अनेक फील्ड्समध्ये आपण काम करू शकतो. EPC सेक्टर्समध्ये विशेष तर स्टॅटिक इंजिनिअरिंग, पायपिंग, प्रोसेस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रोक्युअरमेंट, इन्स्पेक्शन आणि साईट एक्झिक्युशन सारख्या विविध डिपार्टमेंट्समध्ये अपॉर्च्युनिटीज असतात. मी सध्या EPC स्टॅटिक इंजिनिअरिंग फील्डमध्ये कार्यरत आहे, जिथे प्रेशर वेसल्स, टँक्स, हीट एक्सचेंजर्स यासारख्या इक्विपमेंट संबंधित टेक्निकल स्टँडर्ड्स आणि इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन्सवर काम केलं जातं. हा फील्ड प्रिसिजन, सेफ्टी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्यावर आधारित आहे. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडणं म्हणजे फक्त एक ब्रांच निवडणं नाही, तर आपल्या आवडी आणि इंटरेस्टला करिअरमध्ये कन्वर्ट करणं आहे. प्रत्येक व्यक्तीची स्ट्रेंथ आणि पॅशन वेगळी असते. जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी त्यांच्या विंग्स ऑफ फायर पुस्तकातून खूप सुंदर विचार मांडला आहे. ते असं म्हणतात, वी आर ऑल बॉर्न विथ डिवाइन फायर इन अस. Our efforts should be to give wings to this fire and fill the world with glow of its goodness. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या आत एक आग असते, गरज असते तर ती त्या आगीला चांगुलपणासाठी पंख देण्याची. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा फक्त मशीन्सचा फील्ड नाही, तर आयडियाज, इनोव्हेशन अँड डिटर्मिनेशनचा फील्ड आहे. इच्छुक मुलांनी या क्षेत्रात पुढं यावं, स्वतःच्या केपेबिलिटीजवर विश्वास ठेवावं आणि प्रत्येक चॅलेंजला शिकण्याची संधी म्हणून घ्यावं. धन्यवाद. तर श्रोतेहो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला आज मिळाली असेलच. याबद्दल अजून माहिती तुम्ही नक्की घ्या आणि हाही एक करिअरचं ऑप्शन नक्कीच तुमच्यासाठी होऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. चला तर अशाच विविध करिअर्सबद्दलची माहिती आम्ही तुमच्यासाठी दर बुधवारी घेऊन येणार आहोत सकाळी 8:40ला.
तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी रत्नागिरी. आणि तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटतात हे कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94 035 73 485. नंबर पुन्हा एकदा सांगते 94 035 73 485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. इन्स्टा, ट्विटर आणि फेसबुकच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या पेजला. आणि हो, आमच्या या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना तुम्हाला मिळू शकतो यूट्यूबच्या आमच्या आकाशवाणी रत्नागिरी या चॅनलवरती. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. चला तर याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेतेय. परत भेटूच करिअर मंत्राच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार. करिअर मंत्रा, सफलता की मंजिल और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां. मंजर है ये नया के उड़ रही है बेधड़क सी आंधियां. निवेदन मीरा खालगावकर. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.